नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या दिवाळी अंक विशेष भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. दिवाळी संपली, फराळ खाऊन झाला, पण दिवाळी अंकाचं वाचन आता सुरू झालं असेल तेव्हा काही दिवाळी अंकांच्या संपादकांशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आपल्याबरोबर अक्षरधाराच्या संपादिका स्नेहा अवसरीकर आहेत. वयमच्या संपादिका शुभदा चौकर या सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि काही वेगळे प्रयोग करणारे जे संपादक आहेत, तसेच त्यातले घनश्याम पाटील चपराकचे संपादक हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. तेव्हा दिवाळी अंकात काय वाचायला मिळणार आहे, कशा पद्धतीने तयार होत आहेत दिवाळी अंक, या सगळ्याबद्दल आज आपण या सगळ्यांशी गप्पा मारणार आहोत. स्नेहा, खरं तर सुरुवात तुमच्यापासून. अक्षरधारासाठी हे खूप महत्त्वाचं वर्ष आहे, 30 वर्ष झालेले आहेत. तेव्हा तुमच्या दिवाळी अंकात तो तयार करताना काही वैशिष्ट्य वेगळं तुम्ही जपलंय का यावर्षी? काय वाचकांना दिलंय तुम्ही या दिवाळी अंकाच्या माध्यमातून? नमस्कार. खरं म्हणजे अक्षरधारा दिवाळी अंकाचं हे फक्त 6वं वर्ष आहे आणि अक्षरधाराचं जे प्रदर्शन असतं त्या प्रदर्शनाला आता 30व्या वर्षात वाटचाल त्या प्रदर्शनाची सुरू झाली आहे. दिवाळी अंक हा फक्त 6वं वर्ष आहे या दिवाळी अंकाचं. आणि तरीसुद्धा मी तुम्हाला तर सांगते की गेल्या 6 वर्षातच अक्षरधाराच्या दिवाळी अंकाला इतका उत्तम प्रतिसाद आहे की आम्ही त्यामुळे खूप आनंदाने काम करतो आहे. अक्षरधाराची आखणी करताना आम्ही प्रामुख्याने 2 गोष्टींचा विचार करतो. एक तर अक्षरधारा हे कथा साहित्याला खूप महत्त्वाचं स्थान आम्ही अंकामध्ये देतो नेहमीच. आणि दुसरं म्हणजे आमच्या स्टॉलवर किंवा इतरही कुठल्याही दिवाळी अंकाच्या स्टॉलवर प्रत्येक वाचकाला वाचायला काहीतरी मिळायला हवं, अशा विषयांची आखणी आम्ही नेहमी करतो, आवर्जून करतो. त्यात विषय नवीन असावेत आणि लेखकही वेगवेगळ्या क्षेत्रातले नवीन नवीन लेखक असावेत, याविषयी आम्ही कटाक्षाने विचार करतो अक्षरधाराची आखणी करताना. या वर्षीच्या अंकामध्ये ठरल्याप्रमाणे 6 अत्यंत महत्त्वाच्या कथा आहेत महत्त्वाच्या लेखकांच्या. त्यामध्ये मिलिंद बोकीलांची कथा आहे. भानू काळेंनी बऱ्याच वर्षांनंतर दिवाळी अंकामध्ये कथा लिहिली आहे. नीरजा यांची कथा आहे. मनस्विनी लता रवींद्र, गणेश मतकर ह्या अत्यंत प्रतिथयश लेखक आहे आजच्या काळातला, त्याची एक कथा आहे. आणि हिना कौसर खान हिची पण एक अत्यंत वाचनीय अशी कथा आहे. कथांचा असा भरगच्च विभाग झाल्यावर आम्ही वेगवेगळ्या विषयांचा विचार केला आहे. त्यामध्ये प्रवास वर्णनं असतील, व्यक्तिचित्र असतील, किंवा यावर्षी जसं आपण म्हणू की तलत महमूदची जन्मशताब्दी आहे, त्यामुळे त्याविषयी एक खास लेख आम्ही घेतला आहे, तो प्रभा जोशी यांच्याकडून. त्यांनी अनेक वर्ष रेडिओत काम केलं आहे, खूप कार्यक्रम त्यांनी निर्मिती रेडिओसाठी केली आहे, त्यामुळे त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्याकडून आम्ही तलत महमूदवर विशेष लेख मागवून घेतला आहे. धोलावीरा या राजस्थानातल्या एका वेगळ्या ठिकाणचं जे प्रवास वर्णन आहे ते सुनील गोडसे नावाच्या आमच्या एका लेखक मित्रांनी लिहिलं आहे. आदिती हर्डीकर ही जी चित्रकार आहे, लेखिका आहे, तिने अमेरिकेतल्या अल्काट्राज या एका वेगळ्या सुरुंगाविषयी एक खूप महत्त्वपूर्ण असा वेगळा फार उत्तम असा लेख लिहिला आहे. अशा जवळपास 15-20 म्हणजे मी आता केवळ प्रेम याविषयी माधवी भट यांनी एक अप्रतिम लेख लिहिला आहे. तर अशा एक 15-20 लेख. आणि यावर्षी पहिल्यांदाच आम्ही अक्षरधारामध्ये कविता घेतल्या आहेत. कवितांचा एक विशेष विभाग आहे. त्यामध्ये अगदी भालचंद्र नेमाडे यांच्यापासून वसंत आबाजी ढहाके, दासू वैद्य अशा आजच्या काळातले नवे आणि जुने म्हणजे विशाखा विश्वनाथपर्यंत नव्या आणि जुन्या लेखकांच्या निवडक कविता आम्ही केल्यात. आणि यावर्षी अक्षरधारांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा जो अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाविषयी एक विशेष फीचर तयार केलं आहे की या हास्य जत्राची कल्पना कशी आली आणि त्यातून हा सगळा डोलारा त्यांनी कसा उभा केला. आणि रोजच्या रोज एक कार्यक्रम देणं ही खूप कठीण आणि आव्हानात्मक गोष्ट आहे. तर त्याविषयी या सगळ्या चॅनल हेडपासून ते सगळ्या कलाकारांची गप्पा मारून श्रीपाद ब्रह्मेंनी त्यावर एक विशेष फीचर लिहिलं आहे. स्नेहा, आत्ता सांगत होत्या की अक्षरधारा दिवाळी अंकात आपल्याला काय वाचायला मिळतं आहे, काय त्यांनी कशा पद्धतीने तो अंक सजलेला आहे. शुभदा, तुमच्याकडे येते मी. वयमचा दिवाळी अंक सुद्धा आलेला आहे आणि लहान मुलांसाठीचं कंटेंट तयार करणं, ते त्याच्यासाठीची तयारी करणं खरं तर खूप कठीण आहे. आणि तुमचा जो अंक आहे तो साधारण टीनेज मुलांसाठीचा अंक असतो. तर त्याची आखणी करताना काय लक्षात घ्यावं लागतं, कशा पद्धतीचा विचार करावा लागतो, कसा वेगळा विचार असतो? भारती, नमस्कार. काय माहिती आहे, मुलांसाठी अंक करताना ना एक सगळ्यात महत्त्वाचं भान ठेवावं लागतं. मी तू काय मगाशी म्हणलीस तसं की वयमचा जो दिवाळी अंक आहे तो साधारणतः 10 ते 16 या वयोगटातली मुलं, त्यांचे पालक आणि शिक्षक या सगळ्यांसाठी म्हणून बेतलेला असतो. तर हा जो वयोगट आहे ना, हा धड ना लहान धड ना मोठा, त्याच्यामुळे त्यांना लहान मुलांसारखं काही बालिश देणं पण बरोबर नाही.
आणि मोठ्यांच्या विश्वात घेऊन जाणारा हा एक टप्पा आहे ना, तर ह्या टप्प्यावर देताना असा कोणताही विषय नाही की त्यांना झेपणार नाही, जमणार नाही, आवडणार नाही. फक्त त्यांना समजेल, रुचेल, आवडेल अशा पद्धतीने आपल्याला तो द्यावा लागतो. त्याच्यामुळे ते एक भान खूप ठेवायला लागतं जे आपण नेहमी ठेवतो. त्यामुळे आपला अंक अजिबात बालिश नसतो. हा 11वा अंक आहे. 10 वर्ष झाली वयमला, त्याच्यामुळे हा 11वा दिवाळी अंक आहे. त्यामुळे पण यावर्षीचा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता टप्पा हा. याच्यात आपण गोष्टी बेतलेल्या आहेतच. त्या 10 गोष्टी आहेत आणि प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या फ्लेवरची आहे. म्हणजे विज्ञान कथा पण आहे किंवा AI हा जो आत्ताचा विषय आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, तर त्याच्यावरची एक गोष्ट आहे. ती पण एवढी धमाल आहे की कितीही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यात ही मुलं वाढत असली ना, तरी मानवी बुद्धीला पर्याय नाहीये किंवा मानवी संवेदनांना पर्याय नाहीये. आणि त्याच्यामुळे मानवी संवेदना आणि मानवी मूल्य ही जर आपण शाबूत राखली तर या कृत्रिम बुद्धिमत्तेला आपण खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकू आणि त्याचा गैरवापर टाळू शकू. हे कुठेतरी मुलांच्या मनावर आत्ताच बिंबवण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे ते थोडंसं प्रतीत होईल अशी एखादी गोष्ट आहे. काही अनुभवातून आलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे मला एक गंमत खूप वाटते की वयमच्या सुरुवातीच्या काळात ना 1-2 आम्ही गोष्टी अशा घेतल्या होत्या की ज्याच्यात शालेय मुलं काही चुका नकळतपणे करतात. म्हणजे कधीतरी कॉपी करणं असेल किंवा कधीतरी खोटं बोलणं असेल किंवा कधीतरी अपशब्द वापरणं असेल. हे त्यांच्या निरागस वर्तनातून काही वेळा होत जातं. पण त्यावेळी जर आपण त्या मुलांना तसं लेबल लावलं ना की तू चोर आहेस, तू आळशी आहेस, तू खोटारडा आहेस, तर ती मुलं वेगळ्या पद्धतीने घडू शकतात. पण हेच त्यांची चूक जर आपण त्यांना अतिशय तरलतेने दाखवून दिली आणि जर त्यांना चांगल्या मार्गावर घेऊन जाणारा मार्ग जर त्यावेळी दाखवणारी कोणी शिक्षक शिक्षिका भेटली तर ती मुलं वेगळी घडू शकतात. अशा आशयाच्या गोष्टी आपण वयमच्या 1-2 अंकात छापल्या होत्या 1-2 वर्षात. आणि गंमत म्हणजे यावर्षी युवराज माने हे जे प्रयोगशील शिक्षक आहेत परभणीतले, त्यांनी त्यांच्या शाळेत खरोखरच तसा काहीतरी अनुभव घेतला आणि तसं काहीतरी वर्तन केलं. तर त्यांच्या त्या कृतीचा किंवा वर्तनाचा एक अनुभव लेख यावेळी आपण छापलेला आहे. म्हणजे असं कुठेतरी वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं आम्हाला वाटलं की काही भावना कशा झिरपतात आणि त्या झिरपलेल्या त्या शिक्षकाने, संवेदनशील शिक्षकाने वर्गात त्या राबवली ती संकल्पना आणि ती गोष्ट बनून आता आपल्या अंकामध्ये आली. शुभदा, खरं तर मला ना आपण आपल्या ज्या गप्पा जातात तेच विचारायचं होतं. काय ABP माझाही आता आम्ही 3 वर्ष झाले अंक करतो, तेव्हा डोक्यात कायम हा विचार असतो की लोक डिजिटलकडे वळलेले आहेत. लोकांना इन्स्टा रील्स आवडतात, लोकांना यूट्यूबचं कंटेंट आवडतं. असं असताना आपण जे कंटेंट देतो आहे किंवा जो लेख आहे, जे विषय आहेत, ज्या विषयांवर आपण काम करतोय ते लोकांना आवडतील का? आणि मग मुलांच्या बाबतीत तर हा प्रश्न अधिक आहे ना, कारण मुलांना मोबाईलची आवड आहे. मुलं मोबाईल वर तासनतास वेळ घालवतात, TV बघतात. असं असताना की त्यांच्यासाठी काय बरं जास्त चांगलं असेल हा विचार करताना कुठेतरी काय विचार करावा लागतो? कशाचा नक्की विचार केला जातो? मी म्हटलं तसं एक तर विषयांची निवड की मुलांना ते विषय आवडले पण पाहिजेत, पचले रुचले पाहिजेत आणि त्यांना आकर्षक वाटतील, रंजक रोचक वाटतील अशा पद्धतीने आपण ते पेश केले पाहिजेत. ते पेश करताना मी मगाशी म्हटलं तसं एक शैली, त्यातले शब्द, त्यातल्या भावना नीट व्यक्त होईल अशी शैली. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ना, त्याबद्दल बरोबरीने आपल्याला मांडणी सजावटीकडे खूप लक्ष द्यायला लागतं. स्नेहा आणि शुभदा, तुम्ही दोघेही खूप उत्तम वाचक आहात याची मला कल्पना आहे. तुमच्या दोघींच्याही दिवाळी अंकांबद्दल तुम्ही बोललात, पण आता जे अंक बाजारात आलेले आहेत वेगवेगळे, तुम्ही नजर नक्की फिरवली असेल, अगदी वाचले नसतील तर तुम्हाला कुठले अंक असे वाटतात तुमच्या अंकाशिवाय की जे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटले, काही विषय इंटरेस्टिंग वाटले? शुभदा, आधी तुमच्यापासून सुरू करूया. मी खरं तर गेला आठवडाभर जरा बाहेरगावी होते, त्यामुळे अजून खूप अंक बघून नाही झाले. ऋतुरंगाचा पाहिलाय, तो छान आहे. तुमचा ABP माझाचा पण खूप छान आहे, फ्रेश वाटतोय अंक. मी परवाच तो चाललाय. आणि मौज वगैरे माझ्या अजून हातात आली नाही आहेत, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी अजून कमेंट नाही करणार आहे. अजून मी म्हटलं तसं मी बाहेरगावी असल्यामुळे फार बघून झाले नाही आहेत, पण मी बघते जनरली भरपूर दिवाळी अंक बघते. मला एक थोडंसं वाटतं, आत्ता मगाशी तुम्ही म्हणालात तसं, की काही दिवाळी अंकांमध्ये ना तोच ठराविक साहित्यिकांचा संच घेऊन ते पुढे जातात आणि मग त्याच्यामुळे ना नवे विषय, नवीन लेखक हे फार पुढे येत नाहीत. हे काही वेळा मलाही खटकतं. आणि दुसरं मला खटकतं विशेषतः मोठ्यांच्या दिवाळी अंकांमधलं, ते म्हणजे मांडणी, सजावट आणि कागद यांच्याकडे थोडंसं झालेलं दुर्लक्ष.
म्हणजे क्वचित कागदाच्या किमती खूप वाढल्यामुळे असेल, पण अलीकडे अनेक मोठ्या मोठ्या दिवाळी अंकांचे कागद अतिशय फार रफ पिवळसर असे दिसतात, जे मला थोडं खटकतं, कारण तो मग खूप वाचायला असं छान फ्रेश नाही वाटत. आणि मांडणी सजावटीकडे सुद्धा जेवढं द्यायला पाहिजे लक्ष तेवढं दिलेलं नसतं अनेकदा, असंही मला वाटतं. तर त्या दोन गोष्टी मला खरंच मनापासून खटकतात. आणि काही दिवाळी अंकांमध्ये ना खूप निराशेचा सूर काही वेळा मला जाणवतो. तर जरा काय माहिती, वास्तवाची धग आपल्याला सगळ्यांना बसतेच आहे, पण त्याचबरोबरीने ना आपण पुढच्या हाका पाहणं किंवा उमेद ठेवणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने तसा जरा थोडा संदेश किंवा तशा संवेदना मनात जाग्या होतील असे विषय, अशी मांडणी अशी पण अपेक्षित असते मला स्वतःला. तर त्याचा अभाव मला काही दिवाळी अंकांमध्ये जाणवतो. नाही, खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला शुभदाताई तुम्ही, कारण जसं लहान मुलांच्या बाबतीत आहे तसं तो पहिलं जे आपलं इम्प्रेशन असतं दिवाळी अंकाच्या बाबतीत किंवा पुस्तकाच्याही बाबतीत ते खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तो दिसणंही छान दिसणंही महत्त्वाचं असतं. स्नेहा, हाच प्रश्न तुमच्यासाठी की अक्षरधाराचं तर तुम्ही करताच आहात काम, पण त्याशिवाय तुम्ही कुठले चाळले का? तुम्हाला काही इंटरेस्टिंग जाणवलं का जे आपल्या प्रेक्षकांना वाचकांना आपण सांगू? खूप बारकाईने असे अंक माझ्याकडून वाचून झाले नाही आहेत अजून, कारण दिवाळी आता कालच संपली. पण तरीही आवड आपल्याला खेचत असते त्या विषयाकडे. त्यामुळे काही स्टॉलवर फक्त नजर फिरवून झाली, तर त्यामध्ये मला यावर्षी मौजेचा अंक अत्यंत आकर्षक वाटतो. म्हणजे गेल्या 4-5 वर्षात असं झालं होतं की मौजेत काय वाचायचं, पण यावर्षी तो अंक इतका सुंदर झालाय, म्हणजे त्यासाठी मोनिकाचं मी इथे जाहीरपणे अभिनंदन करेन. शब्दशिवार नावाचा अंक आहे, तो कुठेतरी मंगळवेढ्याकडनं येतोय, पण त्या अंकाची मांडणी, त्याचा पेजेस म्हणजे त्याचा कागदाचा दर्जा हा इतका सुंदर आहे की मी बघून अशी चकित झाले की इतक्या कोपऱ्यातून कुठून तरी हा दिवाळी अंक येतोय. आणि हा इतका, म्हणजे श्रीधर अंभोरेंसारखे मोठे कलाकार त्याच्या प्रत्येक पानापानांवर काम करतायत, अप्रतिम रेखाटनं. म्हणजे अक्षरधारासाठी मी रेखाटनासाठी खूप प्रयत्न करते, कारण मला स्वतःला चित्रकलेची खूप आवड आहे. त्यामुळे आमच्याकडे लम कडू काय किंवा आमचे सोलापूरचे शिरीष घाटे काय किंवा आमचं यावर्षीचं कव्हर तर अलमेलकरांचे, जे आम्ही झपुर्जामधनं अगदी खास निवडून आणलेलं कव्हर आहे. तर असे जे आहे या गोष्टीत मला रस असल्यामुळे मी बघते, पण एकूण ओव्हरऑल यावर्षी बघताना खूप चांगली निर्मिती आहे बऱ्यापैकी सगळ्या अंकाची, असं मी म्हणेन उलटं. कारण म्हणजे तुमची अभिरुची वेगळी असू शकते, पण त्याच्यासाठी जो खर्च करतायत लोक तो करतायत, असं एक मला म्हणायचं आहे इथे. आणि दुसरं म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे विषय हाताळले गेलेले आहेत यावर्षी. राजकारण फक्त धरून खूप अंक आलेत. त्याचं एक कारण असं असावं की आपल्या समोर येणाऱ्या निवडणूक त्याला धरून असेल. त्या राजकारणाविषयी 4-5 अंक असेल की ते फक्त राजकारणाला वाहिलेले आहेत. आणि या सगळ्या अंकांना सारख्या प्रतीची मागणी आहे बऱ्यापैकी. म्हणजे काही वाचक असेल की त्यांचं ठरलंय की मला पहिल्यांदी हे 5 अंक घ्यायचेत, की मला मौजेचा अंक हवाय, दीपावली हवाय, अक्षरधारा हवाय, हंसचा अंक हवाय. हंसचा अंक नेहमीप्रमाणे फार सुंदर अंक झालाय, अगदी बऱ्यापैकी. मैत्रसारखा अंक आहे जो अगदी सोलापूर सारख्या भागातनं येतो, त्याचाही अंक कव्हर इतकं सुंदर झालंय. आता बारकाईने हे अंक मीही बघून झालेले नाहीये. लोकमत मध्ये खूप चांगला विभाग आहे पुरुष नावाचा, तो अगदी सगळ्यांनी आवर्जून वाचायला पाहिजे. आणि मुळात 2-2, 3-3 महिने विचार करून एक फीचर, एक विषय देणं, आणि कुठली तरी हिना कौसर खान, पुण्यातली हिना कौसर खान बिहारला जातीये, काही दिवस राहतीये आणि तिथल्या स्त्रियांच्या संवेदना टिपण्याचा प्रयत्न करते, ही मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटते. आणि सामान्य वाचकांना असंख्य प्रकारचे विषय, निदान त्याची तोंडओळख तरी व्हावी, इतकं सगळं तरी दिवाळी अंकातून दिलं जातं दरवर्षी, आणि ही अत्यंत समाधान देणारी बाब आहे. स्नेहा, तुम्ही आता खरं तर खूप वेगवेगळ्या दिवाळी अंकांचा उल्लेख केला. खरंच लोकमतचा जो प्रयोग आहे त्याच्याबद्दल खूप बोललं जात आहे. तो जो वेगळा एक सेगमेंट केलेला आहे. तुम्ही शब्दशिवारचा उल्लेख केला, त्याच्याच सारखा वाघूर बद्दल सुद्धा खूप चर्चा होते सध्या. वाघूर हा जो दिवाळी अंक गेले काही वर्ष निघतोय, तो जसा वेगळ्या पद्धतीचा दिवाळी अंक आहे, त्यामुळे नवीन प्रयोग सुद्धा दिवाळी अंकात होतात आहेत, आणि जे वर्षानुवर्ष आपण वाचत आलोय. मग जसा तुम्ही मौजेचा, दीपावलीचा उल्लेख केला, ऋतुरंगाचा अंक खूप छान असतो, त्यामुळे वाचायला भरपूर आहेत, विषय सुद्धा वेगवेगळे आहेत. आणि आज तुम्ही दोघींनी तुमच्या दिवाळी अंकांबद्दल तर आम्हाला सांगितलंच, पण ओव्हरऑलच दिवाळी अंकांविषयी चर्चा केलीत, गप्पा मारल्यात, त्यासाठी तुम्हाला दोघींचेही खूप खूप आभार. आणि तुम्हाला तुमच्या दिवाळी अंकांसाठी पुढच्या सगळ्या कामासाठी खूप शुभेच्छा.
आत्ता आपण 2 दिवाळी अंकाच्या संपादिकांशी बोललो, गप्पा मारल्यात. अशाच पद्धतीने वेगळा प्रयोग करणाऱ्या आणखी एका संपादकांशी बोलायचं आहे, मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा ABP माझा. ब्रेक नंतर आनंदाचं पानमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण आनंदाचं पान दिवाळी अंक विशेष करतोय. आधी आपण गप्पा 2 संपादकांशी मारल्या आहेत. आता आपण आणखी एका संपादकाशी गप्पा मारणार आहोत, ज्यांनी यावर्षी काही डिजिटल प्रयोग केले आहेत दिवाळी अंकात. चपराकचे घनश्याम पाटील हे आपल्यासोबत आहेत. घनश्यामजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. धन्यवाद. खरं तर मी जसा उल्लेख केला की तुम्ही दिवाळी अंक तर काढलाय, पण त्यात काही प्रयोग केले, तर आम्हाला सगळ्यात आधी त्या प्रयोगांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. होय ताई. चपराक प्रकाशनचे साहित्य चपराक हा मासिक आणि लाडोबा हा बालकुमाराचा अंक असे 2 अंक आपले प्रकाशित होतात. आणि भारतीय भाषातला एक सगळ्यात वेगळा प्रयोग म्हणजे हे दोन्ही अंक यंदा आम्ही प्रिंट, ऑडिओ आणि ई बुक अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रकाशित केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक लेखांचं, कथांचं, कवितांचं जगभरातील मराठी चांगल्या अभिभाषकाकडून आम्ही अभिभाषण करून घेतलंय आणि त्या लेखासोबत, कथेसोबत असे QR कोड आम्ही दिलेले आहेत. तर हा QR कोड स्कॅन केला हे सगळं साहित्य ऐकता येणार आहे. आणि मला वाटतं मराठी भाषेतला हा एक वेगळा प्रयोग झालाय. मागच्या वर्षी आम्ही लाडोबासाठी हा प्रयोग केला होता. यंदा लाडोबा आणि चपराक या दोन्ही दिवाळी अंकांना हा प्रयोग केल्यामुळं हे तिन्ही फॉर्मॅटमध्ये अंक उपलब्ध झाले, प्रिंट, ऑडिओ आणि ई बुक. घनश्यामजी, हा खूप एक वेगळा प्रयोग आहे की तुम्ही म्हणजे पुस्तक रूपातली कॉपी तर देताच आहात दिवाळी अंकाची, पण त्या बरोबरच दिवाळी अंक ऐकताही येणार आहे. मला ना जरा विषयांकडे वळायचं आहे की या दिवाळी अंकात जे विषय आहेत त्याची काही वेगळी मांडणी केली आहे का? त्या बाबतीतला काही वेगळा विचार केला आहे का? निश्चितच केलेला आहे. एक महत्वाचा परिसंवाद आपल्या माध्यम क्षेत्राविषयी आहे. माध्यम क्षेत्राविषयी सामान्य माणसाकडनं कायम काही चर्चा सुरू असते आणि त्यांचं म्हणणं असते की माध्यमातली लोकही पक्षपाती आहेत. तर मराठीतल्या काही निवडक संपादक पत्रकारांना आम्ही हा थेट प्रश्न विचारला की तुम्ही पक्षपाती आहात का? या विषयावर सुनील माळी, निकांत बोजेवार, आबा माळकर, प्रसन्न जोशी आणि सागर सुरोसे यांनी खूप चांगली तटस्थपणे आणि अगदी मोकळेपणानं मांडणी केली. हा एक महत्वाचा परिसंवाद या अंकात झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रहण सुटका या विषयावर उमेश चंद्रसानी अतिशय सविस्तरपणे लिहिलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची यांचा एक महत्वाचा लेख नितीन गडकरी यांच्या संदर्भातला आहे की 2024ला नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील आणि ते पहिले मराठी पंतप्रधान होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे. अंकामध्ये कथा आहेत, कविता आहेत, ललित साहित्य आहे. डॉक्टर रामचंद्र देखणे आणि नादू महानोर यांच्याविषयीचे श्रद्धांजलीचे लेख अतिशय वेगळे झालेले आहेत. नाही, खरंच घनश्यामजी, एक तो वेगळा प्रयोग होता म्हणून आवर्जून आपण आनंदाचं पानमध्ये याचा समावेश करून घेतलाय. कारण ऑडिओ पद्धतीनं दिवाळी अंक सादर करणं, जो दिवाळी अंक पुस्तक रूपात आहे, ते वेगळं वाटलं. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या दिवाळी अंकासाठी आणि इतर तुमच्या कामांसाठी शुभेच्छा. आणि आज आम्हाला वेळ दिलात त्यासाठी खूप खूप आभार. आपले उलट खूप आभार. या निमित्तानं मराठी दिवाळी अंक जगभर पोहोचत आहेत. एक चांगली संधी आपण उपलब्ध करून दिली. ABP माझ्याचे आणि वैयक्तिक तुमचेही मनपूर्वक आभार. तर आज आपण 3 वेगवेगळ्या संपादकांशी दिवाळी अंकांबद्दल बोललो आणि या सगळ्या गप्पांमध्ये कितीतरी दिवाळी अंकांविषयी आपल्याला माहिती मिळाली, चर्चा झाली. खूप चांगलं लेखन दिवाळी अंकांमधनं झालं आहे. ABP माझाचाही दिवाळी अंक आहे, तेव्हा या सगळ्या दिवाळी अंकांचं वाचन करा. 300हून अधिक दिवाळी अंक आहे. खास मुलांसाठीचे चिकू पिकू सारखे, वयम सारखे दिवाळी अंक आहेत, ते सगळ्यांचं वाचन करा. पुन्हा पुढच्या आठवड्यात नवीन पुस्तकांसोबत येऊच, पण तोवर दिवाळी अंक आणि पुस्तकं दोन्ही वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.